नमस्कार सर्वांना। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो। आज माझ्या मुख्य विषयाला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी मी नम्रपणे नमूद करू इच्छितो की या विषयावर व्यक्त होण्याची संधी मला संस्थेचे उपसंचालक मान्य धुमाळ साहेब, उपप्राचार्य मान्य साबळे साहेब, आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या अधिकारी वाघमारे मॅडम, पवार सर आणि संस्थेतले माझे सर्व गटनिदेशक सहकारी यांनी दिली, याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक ऋणी आहे। मी हे अशासाठी म्हणतोय की ज्या साताऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात केली होती, ज्या शाहू हॉस्टेलला त्यांचं वास्तव्य होतं, त्या वास्तूचा मी माझ्या कॉलेज जीवनात काही काळ लाभ घेतलेला आहे। शाहू बोर्डिंग मध्ये मी केबीपी इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी असताना 1 वर्ष तिथं राहिलेलो आहे, त्यामुळे त्या वास्तूचा स्पर्श मला झालेला आहे। ज्या सातारच्या राजपथावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक झलक बघण्यासाठी राजप्रसादातली लोक, मी अत्यंत अभिमानानं सांगतोय की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक झलक बघण्यासाठी सातारच्या राजप्रसादातली लोक रस्त्याच्या दुतर्फा कोर्टाच्या इमारतीपर्यंत उभे होते, त्या सातारचा, त्या राजपथाचा मी वाट सुरू आहे। मी माझ्या कंत्राटी सेवेच्या काळात 2011 ते 2023 या कालावधीत माझ्या कंत्राटी सेवेच्या आंदोलनाला बळ मिळावं म्हणून दरवर्षी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मी जायचो आणि मला एकही वर्ष असं आठवत नाही की मी नागपुरात गेलोय आणि मी दीक्षाभूमीला भेट दिली नाही। मी तिथं जायचो, रात्री अपरात्री पहाटे अस्वस्थ असायचो आम्ही सगळे, आणि मग रात्री झोप लागायची नाही। दिवसभर सगळ्या चर्चा, घोषणा, आंदोलनं, आणि त्या आंदोलनाला बळ मिळावं म्हणून रात्री अपरात्री मी, माझे सहकारी 2-4 एका समविचारांचे, आम्ही त्या दीक्षाभूमीच्या मैदानात जायचो आणि तिथली ऊर्जा घ्यायचो। आज बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मला जेव्हा बोलायला मिळतं तेव्हा त्यासाठी मी फार ऋणी असतो। मी फार मनापासून यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या मुख्य विषयाकडे वळतो। ज्या हातांनी लिहिली लोकशाहीची सुवर्णगाथा, ज्या हातांनी लिहिली लोकशाहीची सुवर्णगाथा, त्याच हातांनी तयार केली स्त्री हक्काची नवीन कथा। बंधने जुगारून, रूढी परंपरा प्रथा मोडून दिला नवजीवनाचा मंत्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्त्री सशक्तीकरणाचे मानवतावादी केंद्र। मी जेव्हा मानवतावादी केंद्र म्हणतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांपूर्वी स्त्री हक्काबद्दल, स्त्रियांच्या अधिकारांबद्दल खूप मोठ्या लोकांनी काम केलेलं आहे। डॉक्टर राजा राममोहन राय असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई असतील, धोंडो केशव कर्वे असतील, अनेक समाज सुधारकांनी स्त्री हक्काविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपूर्वी कार्य केलेलं आहे। तरी सुद्धा मी अत्यंत जबाबदारीने हे वक्तव्य करतोय की इतर कुणीही समाज सुधारकांनी असू दे, राजकीय नेत्यांनी असू दे, तत्कालीन त्यावेळेच्या सरकारने असू दे, केलेलं काम हे एका बाजूला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं काम हे एका बाजूला असं जर ठेवलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे नेहमीच उजवळ ठरतं। कारण त्याला फक्त समाज प्रबोधन, जनजागृतीची जोड नव्हती, कारण समाज प्रबोधन आणि जनजागृतीनं कुठलंही कार्य दीर्घकाळ टिकत नाही, ती तात्पुरती लाट असते। त्या लाटेचं रूपांतर जर तुम्हाला
सर्व दूर सर्वकालीन करायचं असेल तर त्याला कायद्याची जोड द्यावी लागते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात महत्वाचं केलेले जे कार्य आहे ती सगळी कार्य त्यांनी कायद्याच्या चौकटीत संविधानाच्या चौकटीत राहून निर्माण केली. त्यामुळं ती दूरगामी ठरली. आजपर्यंत आपण त्या सर्व कामांचा उपभोग घेत आहोत. किंबहुना आज हा कार्यक्रम इथं होतोय, मी इथं बोलायला उभा आहे, तुम्ही इथं समोर बसलेले आहे. आपण 140 करोड भारतीय लोक ही संविधानाचे अनुयायी आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त एका ठराविक समाजाचे शोषित समाजाचे व्यक्ती नाही, ते 140 करोड लोकांचे मूलभूत अधिकार त्यांनी दिले. त्या लोकांचे ते सर्वार्थाने प्रेरणादायी स्तोत्र आहे. मग काय होती ती अवस्था की आज महिलांविषयी कार्य बाबासाहेबांनी जे केलं, सरकारनं हा मुद्दा जेव्हा आज आपल्या पुढे भाषणाला दिलाय किंवा सर्वच आपल्या 200-400 ऐक्यांमध्ये 450 ऐक्यांमध्ये हा विषय आज आपण इथं घेऊन विषय बोलतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांविषयी केलेले कार्य, तर ते का महत्वाचं ठरतं त्यासाठी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांपूर्वीचा म्हणजे स्वातंत्र्य पूर्वीचा काळ आणि तशी स्वातंत्र्यानंतरचा काळ याची तुलना करावी लागेल. तर प्राचीन काळापासून भारतीय महिलांचं पौराणिक प्राचीन काळात महिलांना बऱ्यापैकी अधिकार होते, सन्मान होता. मध्ययुगीन काळात भारतावर अनेक बाहेरचे शासक आले, त्यांच्या संस्कृतीनं भारताच्या संस्कृतीवर थोडंफार अतिक्रमण केलं. त्यामुळं मध्ययुगीन काळात आणि स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय महिलांच्या जीवनात त्यांना कायम दुय्यमाचे स्थान मिळालं, कायम दुय्यम स्थान मिळालं. त्यामुळं महिलांना शिक्षण, संपत्ती, स्वातंत्र्य आणि सामाजिक सन्मान यापासून कायम वंचित राहावं लागलं. बालविवाह, सतीप्रथा, विधवांवर अन्याय, केशवपन, बहुपत्नीत्व, बहु अपत्य असणं, ह्या सगळ्या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा ह्या मध्ययुगीन आणि स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याकडे होत्या. त्यामुळे महिलांचं जीवन अतिशय खडतर होतं. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्यांचं शिक्षण संपवून आपल्या सामाजिक कार्यात उतरले तेव्हा त्यांनी पहिलं काही केलं असेल तर महिलांसाठी त्यांनी जनजागृतीचं काम चालू केलं. महाड परिषद असेल, 14 तळ्याचा सत्याग्रह असेल, मानगाव परिषद असेल, येवला परिषद असेल, नागपूरला झालेलं आंदोलन असेल, सगळ्या आंदोलनांमध्ये महिलांना त्यांनी प्रामुख्याने सहभागी करून घेतले. आणि ती त्या काळातली फार मोठी लक्षणीय अशी बाब होती. ती खूप त्यांच्यावर त्यासाठी टीकाही झाली होती, पण त्यांनी हे समाजाला दाखवून दिलं की कुठलीही सुधारणा व्हायची असेल तर त्यात महिलांचा सहभाग असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. मग त्यांनी महिलांचं जनजागृती करताना पहिलं महिलांच्या राहणीमानाबद्दल, त्यांच्या दागदागिन्यांबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल हळूहळू ते बोलायला सुरुवात केली. किती बारकाईनं त्यांचं लक्ष होतं तर माझ्या शोषित महिलांनी लुगडं कोणत्या पद्धतीने नेसावं, हातात गळ्यात कितीदा दागिने घालावेत, यापासून ते त्यांनी शिकलं कसं पाहिजे, का शिकलं पाहिजे यापर्यंत त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यामुळे पुढे जेव्हा ते मंत्री झाले, कायदा मंत्री झाले, कामगार मंत्री झाले, त्यावेळेस त्यांनी जे काम केलं ते शोषित समाजाचे सर्वमान्य नेते या भूमिकेतून त्यांनी केलेलं काम आणि त्याला कायदे मंत्री पदाचे अधिकार, कामगार मंत्री पदाचे अधिकार यातून जे काम उभं राहिलं, त्यामुळे महिलांना काय, किती व कसे या 3 परिणामात त्यांच्या आयुष्यात बदल झाले. तर आपण टप्प्याटप्प्यानं एक एक बदल बघूया. सर्वप्रथम काय बदल झाला? काय बदल झाला तर सर्वात मोठा आणि दुर्गामी परिणाम करणारा बदल झाला म्हणजे महिलांना त्यांनी हिंदू कोड बिलाद्वारे
समानतेची संधी, समानतेची हमी मिळवून दिली. आता हिंदू कोड बिल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व कार्यातलं माइलस्टोन कार्य आहे, ज्या कार्याची तुलना कुणाशीच कशाचीच होऊ शकत नाही. काय होता हिंदू कोड बिलाचा उद्देश? तर हिंदू कोड बिलाचा उद्देश होता हिंदू समाजातील विशेषतः महिलांना मालमत्तेचा, विवाहाचा, घटस्फोटाचा आणि वारसा हक्कामध्ये कायदेशीर समानता आणि प्रतिष्ठा मिळवून देणं हा त्याचा मूळ उद्देश होता. अर्थात जेव्हा त्यांनी हिंदू कोड बिल मांडलं संसदेत, ते मांडलं 24 फेब्रुवारी 1949 ला कायदे मंत्री असताना. जेव्हा त्यांनी हे मांडलं त्यानंतर 1 ते 1.5 वर्ष या विधेयकावर टप्प्याटप्प्यानं चर्चा झाल्या. काही ठराविक लोकांनी त्याला, रूढी परंपरावादी लोकांनी त्याला विरोध केला, कारण त्यांना भीती होती की महिलांवरचा आमचा जर हक्क गेला, त्यांना जर तुम्ही शिक्षित केलं, त्यांना जर तुम्ही सन्मान दिला, अधिकार दिला, तर आमची कुटुंब व्यवस्था संपेल. हा रूढीवादी लोकांना एक भीती वाटत होती. म्हणून त्या विधेयकाला विरोध झाला आणि त्या विरोधात व्यथित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 मध्ये कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आणि ते राजीनामा देताना त्यातलं एक वाक्य मला फार महत्वाचं वाटतं, की आजच्या पार्श्वभूमीवर ते फार महत्वाचं वाटतं, की त्यांनी म्हणलंय की आज हिंदू कोड बिलाचा खून झाला, त्यामुळं व्यथित मनानं मी राजीनामा देतोय असं पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांनी पत्र पाठवलं. एकीकडं आपल्या विचारांना पाठिंबा मिळाला नाही, त्या विचारांचा खून झाला, म्हणून राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानाचे लोकशाहीचे पाईक म्हणून आज अनेक आरोप, तुरुंगवास, भ्रष्टाचार या सगळं होत असताना राजीनाम्याची मागणी करून सुद्धा राजीनामा न देणारे राजकारणी. तर हा जो लोकशाहीतला बदल आहे तो मला वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित नसावा. त्या हिंदू कोड बिलाला नंतर काही त्यातले 4-5 ठराविक मुद्दे कायद्यात रूपांतर झाले आणि आज जे बघतोय आपण त्यामध्ये वारसा हक्क कायदा, वडिलोपार्जित इस्टेटीत प्रत्येक राज्याचे कायदे वेगळे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या हिंदू कोड बिलातील काही तरतुदी घेऊन सर्व राज्यांना एक समान कायदा लागू झाला आणि तुम्ही आम्ही आज इथं बसलेल्या सगळ्या महिला तुमच्या वडिलांच्या, तुमच्या पतीच्या संपत्तीमध्ये कायदेशीर वारस आहात. हा अधिकार फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्हाला प्राप्त झालाय. त्यामुळं काय बदल झाले? तर बदल झाले, स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या. कारण त्यापूर्वी लग्न होईपर्यंत पित्याच्या, लग्न झाल्यानंतर पतीच्या आणि वृद्धत्वपणी मुलाच्या वर त्या सर्वस्वी अवलंबून असत, परावलंबित्व जीवन जगत असत. कारण आर्थिकचा कुठला स्तोत्रच त्यांच्या हातात नसायचा, किंबहुना त्यात बोलायचंच नाही. स्त्रियांनी काय करायचं तर चूल आणि मूल करायचं, इथपर्यंतच मर्यादित राहायचं. रांधा वाडा गोष्टी काढा आणि मुलांना सांभाळा, एवढंच त्यांचं काम असायचं. त्यामुळं आर्थिक व्यवहार स्त्रियांना कधी आवडलं. पहिला महत्वाचा अधिकार त्यांना तो मिळाला की तो तुमच्या संपत्तीत, आपल्या घरातल्या संपत्तीत त्यांना महत्वाचा वाटा मिळाला. नंतर घटस्फोट. आपली जी प्राचीन परंपरा आहे त्यामध्ये एका पुरुषाला बहुपत्नीत्व कायदा लागू होता. त्यानं कितीही लग्न केली तर चालतील, तो कसाही असला तर चालेल, पण त्याच्याबरोबर एकदा लग्न झालं की आयुष्यभर जुळवून घ्यायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा यावर विचार केला की ही या समाजाची, या स्त्रियांची प्रगती होण्याच्या दृष्टीनं हा एक मोठा अडथळा. आपण एखादी गोष्ट आयुष्यभर जी पसंत नाही ती किती काळ तुम्ही स्वतःवर लादून घेणार, म्हणून त्यांनी घटस्फोटाचा कायदा मान्य केला आणि स्त्री पुरुष दोघांनाही
आपला जोडीदार जर पसंत नसेल तर घटस्फोटाचा अधिकार त्यांना प्राप्त करून दिला. एकपत्नीत्व, यापूर्वी मी सांगितलं की प्राचीन काळ असेल, मध्यम युगीन काळ असेल किंवा स्वातंत्र्यपूर्व काळ असेल, बहुपत्नीत्व काय हे होता. आपली जी सगळी संस्कृती आहे ती बहुपत्नीत्व आहे, की मी पुरुष आहे, मी कितीही लग्न केलं तर चालतात. स्त्रियांनी मात्र तसं करायचं नाही. स्त्रियांनी मात्र तसं करायचं नाही. मी जरी इथं जगात नसलो तरी माझी विधवा म्हणून तू राहायचं, पण तू दुसरं लग्न करायचं नाही. त्यामुळं बालविधवांचं प्रमाण वाढत होतं. जरट विवाहाचं प्रमाण फार होतं. जरट विवाहाचं प्रमाण फार होतं. त्यामुळं या सगळ्या अनिष्ट वृत्ती प्रथममुळे बालविधवांचं प्रमाण, जरट विवाह या सगळ्यांना एकपत्नीत्व कायद्यामुळे बंधन आलं आणि त्यामुळे समाजाचा जो तोल आहे तो सांभाळला गेला. स्त्रियांना सामाजिक सन्मान प्राप्त झाला. कारण तुम्ही लक्षात घ्या की आपल्या घरात 2 स्त्रिया असतील तर त्यांचं मायलेकी असलं तरी विरोधी मतं असतात. आपण गमतीनं असं म्हणतो की 10 पुरुष एकत्र राहतील पण 2 महिला एकत्र राहणार नाही. पण त्या काळात 10 बायका एकच नवऱ्याच्या एकत्र कशा राहत असतील, म्हणजे किती त्यांची कौटुंबिक कुचंबना होत असेल, मानसिक कुचंबना होत असेल, याचा विचार केला तर हा कायदा आज स्त्रियांच्या दृष्टीनं खरं तर खजिना आहे, म्हणजे सन्मान आहे. ही आत्मसन्मान आहे त्यांचा, त्यांनी मिळवून दिलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यानंतर विवाह त्यांनी कायद्यात रूपांतर करून तुमच्या पसंतीनं विवाह करायचा आणि कोणत्याही जातीत विवाह करायचं स्वातंत्र्य तुम्हाला सज्ञान झाल्यानंतर तुमच्या संमतीशिवाय तुमचा विवाह करू शकत नाही कुणी. हा अधिकार तुम्हाला प्राप्त करून कुणी दिला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. मला अपेक्षित होते इथे टाळ्या तुमच्या, पण तुमच्याकडे नाही पडल्या. कारण तुम्हाला तुमचा सन्मान कळला पाहिजे की हा फार मोठा सन्मान आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं हे जे हिंदू कोड बिल आहे ते त्या काळी जसंच्या तसं जरी नाही अस्तित्वात आलं तरी कालांतरानं तुकड्यानं पंडित नेहरू सरकारनं पुढच्या 4-5 वर्षात या पद्धतीनं हे कायदे, हिंदू विवाह कायदा 1955, हिंदू अजानावस्था व पालकत्व कायदा 1956, हिंदू दत्तक व पोटगीचा कायदा. आता हा दत्तक व पोटगीचा कायदा हा काय आहे, तर हा दत्तक व पोटगीचा कायदा म्हणजे जर तुम्हाला अपत्य नसेल तर तुम्ही पूर्वी फक्त पुरुषाला दत्तक घ्यायचा अधिकार होता, स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्यच नव्हतं. मग तू करणार काय त्या मुलांचा ताबा घेऊन किंवा दत्तक घेऊन, तुला ते सांभाळणं शक्य नाही, म्हणून ते महिलांना दत्तक घेता येत नव्हतं किंवा त्यांना घटस्फोटानंतर पोरगी मिळत नव्हती. तर हे दोन्ही कायदे 1956 साली कायद्यामध्ये रूपांतर करून हे कायदे तयार करण्यात आले आणि त्यामुळं महिलांना पोटगीचा आणि दत्तक विधानाचा अधिकार मिळाला. हिंदू वारसा कायदा, आज आपण मगाशीच मी म्हणलं की तुम्हाला वारशानं तुमच्या वडिलांच्या आणि तुमच्या पतीच्या संपत्तीत समान हिस्सेदार आहात. दुसरा बदल काय झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यात 3 गुरु मानतात. एक भगवान गौतम बुद्ध, दुसरे महात्मा फुले आणि तिसरे संत कबीर. संत कबीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी आंबेडकर यांच्यापासून त्यांना संत कबीरांचं जे काही सहकारण, रामजी आंबेडकर हे कबीर पंथाचे होते. ते लष्करामध्ये सुभेदार मेजर होते आणि आपलं काम संपून घरी आले की ते कबीरांचे दोहे या आपल्या मुलांना समजून सांगत. त्यातून आंबेडकर कबीरांच्या विचाराकडे आकर्षित झाले. पण त्यांच्या आयुष्यातलं जे कार्य आहे ते गौतम बुद्ध आणि महात्मा फुल्यांच्या प्रेरणेने केलेलं, अखंड विचाराने केलेलं काम. त्यामुळे त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रातील प्रगती हे आपले सर्वांगीण गुरु, राजकीय गुरु असलेले महात्मा फुले यांच्यापासून आदर्श घेऊन केली. शिक्षण हेच खरे मुक्तीचे साधन आहे हा विचार प्रभावीपणे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून मांडला. आता मी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आपण नेहमी बोलतो की शिका,
संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे सगळ्यांना पाठ आहे बघा. तो मुलगा पण म्हणत होता माझ्या पाठीमागे. तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे. पण हे सांगणं आणि प्रत्यक्ष आचरणात आणणं यात जमीन आसमानचा फरक असतो. आपल्याकडे एक म्हण आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. मग बाबासाहेब आंबेडकर वंदनीय काय? तर त्यांनी जेव्हा सांगितलं शिका, तर ते कोणत्या परिस्थितीत शिकले याचा जर ओळख केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचं 14वं अपत्य होतं. कितवं? 14वं. त्या काळात बेरोजगारी किंवा जास्त मुलं आणि उत्पन्न साधन कमी, यामुळं आरोग्याच्या अनावस्था होती, आरोग्याच्या सुविधा नव्हत्या. तर त्यातली 5 अपत्य जगली. त्यातलं एक अपत्य डॉक्टर आंबेडकर. रामजी आंबेडकर आमचं हे शेवटचं अपत्य. अर्थात त्यावेळेस त्यांचे वडील मिलिटरीतून रिटायर झाले होते. आणि आंबेडकर, मी जेवढं वाचलंय त्याप्रमाणे आंबेडकर हे अत्यंत मोठे वाचक होते. आणि ती आवड त्यांना त्यांच्या वडिलांनी लावली होती. त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की तू एक वेळ गरीब राहिला तर चालतील, पण तू सुशिक्षित हो, शिक्षित हो, आणि तुला वाचायला जे पुस्तकं लागतील ना, ती मी माझी पेन्शन संपली तरी चालेल, मी रोजगारावर जाईन, पण तुला मी पुस्तकं कमी पडून देणार नाही. असे वडिलांचे हे ज्ञानी सुपूत होते. अर्थातच विद्वत्तेचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. या दरम्यान टप्प्याटप्प्यानं सातारा, नंतर एल्फिस्टन मुंबई, नंतर अमेरिका, नंतर इंग्लंड असं त्यांचं शिक्षण झालं. सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीवर ते अमेरिकेला गेले. ते टोटल त्यांच्या आयुष्यात त्यांनी मुंबईमधून एल्फिस्टन कॉलेजमध्ये BA राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र, अमेरिकेमध्ये MA अर्थशास्त्र, PhD अर्थशास्त्र, इंग्लंडमध्ये MSc इकॉनॉमिक्स, DSc इकॉनॉमिक्स, बार लॉ. म्हणजे आज तागायत जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं शैक्षणिक जर पदव्यांचं प्रमाण बघितलं तर आज मितीला सुद्धा भारतात त्यांच्या इतका शिकलेला व्यक्ती नाही. म्हणजे शिका हे जेव्हा ते सांगतात तेव्हा ते पहिलं स्वतः सांगतात आणि मग ते दुसऱ्यांना सांगतात की शिका. म्हणून त्यांनी शिक्षणाचा हा विचार कृतीतून आचरणात आणला आणि लोकांपुढे मांडला. समाजात, शोषित समाजातल्या मुलींच्या शिक्षणाबद्दल त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. त्यामुळे महिलांची फक्त शैक्षणिक नाही तर सामाजिक आर्थिक प्रगती झाली. आज बदललेल्या आर्थिक समाजात, सामाजिक स्थितीत शिक्षणामुळे झालेल्या बदलांची फळे आपण सगळे चाखत आहोत. आज आमच्या सहकारी इथं जेवढ्या शिक्षिका आहेत त्या शिकल्यामुळेच आज इथं चांगल्या पदावर कार्यरत आहेत आणि चांगल्या प्रकारे आर्थिक समृद्धीनं ते संपन्न आहे. याचं मूळ श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाविषयी विचारच आहे. हा बदल जर तुम्ही बघितला तर हा खूप मोठा बदल आहे आणि तो दूरगामी झालेला बदल आहे. त्यानंतर तिसरे महत्वाचं कार्य आहे की कौटुंबिक आणि वैयक्तिक हक्कामध्ये मी जे मगाशी मांडलं की हिंदू कोड बिलमुळे महिलांना हे जे सगळे अधिकार मिळाले, त्यामुळे महिलांना कुटुंबात सुद्धा सन्मानाचं स्थान प्राप्त झालं. याच्यापूर्वी कुटुंबातल्या सगळ्यात दुर्लक्षित आणि दुय्यम घटक कोण असेल तर त्या घरातली स्त्री असायची. तिचं काम फक्त स्वयंपाकघरात असायचं, माझघरात असायचं. बाहेरच्या ओवळीत यायला तिला बंदी असायची. अंधाऱ्या खोलीत राहायचं, अंधाऱ्या खोलीत ती बाळंतपण व्हायची. नवऱ्याची मर्जी असेल, घरातल्या ज्येष्ठांची मर्जी असेल तेवढी अपत्यतेने निर्माण करायची. त्यातून तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष असायचं. ह्या सगळ्या गोष्टींचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या विचारामुळे, समानतेच्या अधिकाराच्या विचारामुळे खूप मोठा बदल झाला. कामगार मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी आणखी विधायक विचार करत आपले कामाचे तास कमी केले. आता हे फक्त महिलांचे केले का? नाही, पण 12 ते 14 तास पूर्वी कामाचे तास असायचे आपले. 8 तास तुम्ही आज जे काम करताय त्यात सुद्धा अर्धा तासाची विश्रांती घेताय. ते सगळं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कामगार मंत्री म्हणून जातं.
नाहीतर तुम्ही आम्ही सकाळी 7ला कॉलेजला आलो असतो, रात्री 7-8 वाजता कॉलेजला गेलो असतो, जमलं असतं का रे? नसतं जमलं. इथं काही काम आहे का? तरी पण प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सुद्धा ही अवस्था आपल्याला शक्य नव्हती. ज्या महिला खाणीत काम करायच्या, खनिज काम करायच्या, त्या महिलांना दुपारची विश्रांती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कंपल्सरी केली. आजही ती व्यवस्था खाणीमध्ये चालू आहे. तुम्ही नागपूर चंद्रपूर भागात गेला तर महिलांची विश्रांतीचा काळ हा खाणीमध्ये दुपारचा 1 तास विश्रांतीचा काळ आहे. त्यानंतर समान वेतन. पूर्वी बघा, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही, स्त्रियांना आर्थिक अधिकार नाही, आणि जर समजा तुम्ही कामाला गेला तर तिथं सुद्धा तुम्ही जे काम करताय तेच पुरुष करतात आहे, पण पुरुषांना जेवढं वेतन आहे तेवढं महिलांना नाही. हा किती मोठा त्या काळातला एक असमानता होती. तो समान वेतनाचा कायदा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आज ज्या महिला कर्मचारी सेवेत आहेत, शासकीय सेवेत आहेत, प्रायव्हेट सेवेमध्ये, त्यांना मातृत्व जे लाभ आहे, बालसंगोपन रजा आहे, मातृत्व रजा आहे, ती रजा सुद्धा कामगार मंत्री असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मिळवून दिलेली आहे. म्हणून हे महिलांविषयी त्यांचं कार्य आहे ना, ते इतर सगळ्या, मगाशी जे म्हणलं मी, इतर सगळे जे समाज सुधारक आहेत त्यांच्या दृष्टीनं बघितलं तर हे फक्त प्रबोधनापुरतं, जनजागृतीपुरतं मर्यादित नाही, त्याला कायद्यात रूपांतर करून तुम्हाला त्याच्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही, अशी त्यांनी काळजी घेतलेली आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या या 3 महत्वाच्या कार्यांमुळे समानतेची संधी, आर्थिक संधी, शिक्षणाची संधी ह्या मिळवून दिल्यामुळं आज आपण बघतो की भारताच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती आदिवासी महिला आहेत, ते ग्रामपंचायतीचे सरपंच हे पद सुद्धा आज महिला भूषवत आहेत. हा जो मोठा फरक आहे, हा एकीकडे शिक्षणातला संधीमुळे मिळालेला फरक आहे, तुम्हाला आरक्षणामुळे मिळालेला फरक आहे, संविधानानं दिलेल्या समानतेच्या कायद्यामुळे पडलेला हा फरक आहे. आणि हा फक्त शिक्षित महिलांवर पडलाय का? तर नाही. आज सामाजिक सन्मान जर तुम्ही बघितला तर राहीबाई पापेरे नावाची नगर जिल्ह्यातली एक अशिक्षित महिला, तिच्या कार्याबद्दल तिचा संसदेत सन्मान होतो. म्हणजे फक्त शिक्षणामुळे नाही, तर तुमच्या कार्यामुळे सुद्धा तुम्हाला सामाजिक सन्मान कसा प्राप्त होईल आणि त्याचा अधिकार तुम्हाला कसा मिळेल, हे सुद्धा आंबेडकरांनी त्यांच्या कार्यातून तुमच्यावर, महिलांसाठी केलेलं मोठं कार्य आहे. त्यामुळं महिलांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे आपल्या प्रयत्नातून त्यांनी संघटित होण्याचं. त्यामुळं जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक त्यांच्या कार्यात, मगाशी जसं मी म्हणलं, 14 तळ्याचा सत्याग्रह असू दे, मानगाव परिषद असू दे, येवला परिषद असू दे, नागपूर परिषद असू दे, महिलांना मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांच्या कार्यात भाग करून घेतलं, त्यांना संघटित व्हायला शिकवलं आणि संघर्ष करा या भूमिकेतून. आता मी जेव्हा आजच्या पार्श्वभूमीवर हा 3 शब्द बघतो, मी पुन्हा पुन्हा त्या 3 शब्दावर येतो की आज आपण संघटित होतो, 2-4 ग्रुप करतो आपले, तर ते संघटित होतो. तर त्याच्या आधीच शिक्षण याकडे आपण दुर्लक्ष केलेलं असतं. आपण संघटना करतो, जाऊ दे, शिकायचं काय, शिकले काय, आपण न सकता संघटित होतो आणि मग वैचारिक वानवा निर्माण होते. आणि तुम्ही जे संघटित होता ते विचारांचा मुद्दा मुद्द्यावर येऊन थांबतो. आणि आज आपण सगळीकडे बघतोय की संघटित होणं म्हणजे संघटित गुन्हेगारी, संघटित तुमचे हाणामाऱ्या याकडे वळलेलं आहे, कारण त्याला शिक्षणाची जोड नाही. म्हणून पहिलं काय तर शिका, नंतर काय की संघटित व्हा. संघटित होऊन काय केलं, बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी जे सगळे, आज या भाषणात हा विषय नाहीये की त्यांनी कुठल्या समाजावर किती अन्याय झाला आणि त्यासाठी त्यांनी संघटित व्हायचा, पण संघटित होऊन त्यांनी काय केलं तर त्यांनी मारामारी नाही केलं, विचारांची लढाई लढली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातलं मला सगळ्यात मोठं आवडणारं काम काय की ज्या समाजात माझा सगळ्यात जास्त त्रास झाला, ज्या समाजानं मी शिकल्यानंतर सुद्धा
मी शिकल्यानंतर मोठ्या पदावर असताना सुद्धा मला सन्मान दिला नाही. त्याच समाजासाठी त्यांनी सर्वात मोठं काम केलं. त्या हिंदू समाजासाठी त्यांनी सर्वात मोठं काम केले. बडोद्याच्या गायकवाडांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली, त्यांना अट्ट टाकली की उच्च शिक्षण झाल्यावर तू 10 वर्ष माझ्याकडे काम करायचं. हा झाला राजाचा उदारपणा. राजाने उदारपणा केला, ते तिकडे गेले. काही कारणामुळं शिक्षण संपवून जेव्हा ते बडोद्याला परत आले नोकरीमध्ये, तर ते त्यांच्या लष्कराचे प्रमुख सल्लागार म्हणून त्या पदावर बसले. क्लास 1चं पद होतं त्या काळात. क्लास 1चं पद होतं ते, सुपर क्लास 1, सर्वोच्च अधिकारी. त्या पदावर ते असायचे त्या ऑफिसमध्ये. तर तो जर दारावर उभा राहिलेला शिपाई होता ना, तो एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या माणसाला ती फाईल द्यायची, तर तो असा फेकून द्यायचा ती फाईल, का तर मी तुझा मला स्पर्श होईल. ही वागणूक त्यांना जी दिली. सातारामध्ये रहमतपूर ते सातारा बैलगाडीतनं येताना त्यांना फक्त जात विचारून त्या बैलगाडीतनं खाली उतरवलं होतं. तो बैलगाडीवाल्याला विनंती केल्यावर तो बैलगाडीवाला चालला आणि त्यांना बैलगाडीत बसवलं, पण तो चालला. हा म्हणजे केवढा विचारांचा पोकळी आहे. तर या सगळ्या अवस्थेत सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हणलं नाही की खड्ड्यात गेला देश. मी जातो ना फॉरेन मध्ये, 18 देशांकडून त्यांना मागणी होती की तुम्ही इथं या. इंग्लंडच्या आपल्या गोलमेज परिषदेत जेव्हा काँग्रेसनं बहिष्कार टाकला आणि महात्मा गांधींच्या ऐवजी बाबासाहेब आंबेडकर गेले, तर विन्स्टन चर्चिलनं त्यांना आमंत्रण दिलं होतं की काय करताय डॉक्टर, तुम्ही आमच्याकडे पाहिजे, तुम्ही एवढे शिकलेले, तुम्हाला तिथं सन्मान मिळत नाही, मी तुम्हाला इथं मोठं पद देतो. पण ते म्हणले आमचा प्रश्न आहे तो, आमच्या घरातला प्रश्न आहे, मी देशासाठी नेतृत्व करत आलोय, तुम्ही माझ्याशी वैयक्तिक काही संपर्क करायचा नाही. ही काम कुठून येतं ही जिद्द की माझ्यावर अन्याय झाला तरी पण पहिला विचार कुठला, तर पहिला विचार माझ्या देशाचा, पहिला विचार कुठला तर माझ्या माता भगिनींचा, जिच्यामुळे ही समाज सुधारू शकतो अशी त्यांची पक्की धारणा होती. म्हणून त्यांचा जो संघर्ष आहे, संघटित होणं आणि संघर्ष करणं, याला विचारांची शिक्षणाची जोड आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वकालीन वंदनीय व्यक्तिमत्व आहे. ते कुठल्या एका समाजाचं व्यक्तिमत्व नाही, 140 कोटी जनतेचं व्यक्तिमत्व आहे. मला अत्यंत जबाबदारीने मी हे विधान करतोय की ते कुठल्याही एका समाजासाठी त्यांनी काम केलेलं नाही, ते अखिल हिंदू समाज, हिंदू म्हणजे हिंदुस्थानात राहणाऱ्या विशेषतः महिला आणि शोषित समाज यांच्यासाठी त्यांनी केलेलं काम आहे. त्यामुळं आज आपण जेव्हा त्यांच्या कार्याची उजळणी करतो, तेव्हा माझ्या तरुण मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतोय की पहिला मंत्र त्यांचा जो आहे ना, शिका. आज तुम्ही या वयोगटात आहात की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला मंत्र तुम्ही अंमलात आणला पाहिजे, तुम्ही शिकलं पाहिजे. त्याला परिस्थितीची कुठलीही कारण न देता शिकलं पाहिजे. कारण परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण नव्हती, शिष्यवृत्तीवर ते गेले होते. आपण त्या खूप स्टोऱ्या वाचल्यात की लाईटच्या खांबाखाली ते उभे राहायचे, खिशात ब्रेडचा तुकडा घेऊन ते शिकायचे, ते झाडाखाली बसायचे. हे सगळं वाचतो आपण, पण ते अंमलात नाही आणत. त्यामुळे पहिला एकमेव संदेश जो आहे तो आजच्या वयोगटाला विद्यार्थ्यांना मला द्यायचा आहे की शिका, चांगल्या उद्देशानं संघटित व्हा. उद्देश चांगला असला पाहिजे. कारण